नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आहे 5 जुलै 2024। आजपासून पावसाचा पुन्हा एकदा प्रचंड जोर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये पावसाची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। व तुम्हाला एक मित्रांनो विनंती, तुम्ही व्हिडिओ जरी पाहिला तरी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही तर चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा। तर मित्रांनो, आज दुपारनंतर व मध्यरात्री तसेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, कोणत्या तालुक्यांमध्ये या ठिकाणी पाऊस होणार आहे ते आपण पाहणार आहोत। जसं की आपण स्क्रीनवर बघू शकता, विदर्भामध्ये चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, पुसद या ठिकाणी, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या संपूर्ण भागामध्ये आपल्याला, विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळते। काल देखील विदर्भामध्ये बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस झालेला पाहायला मिळाला। तुमच्या भागामध्ये जर पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ती लोकेशन देखील कमेंट करून नक्की कळवा। वर्धा, यवतमाळ या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय, तर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागामध्ये सुद्धा ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। पुसद, अमरावती, अकोला या भागामध्ये, यवतमाळ या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये देखील नांदेड, परभणी, हिंगोली या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस आज पाहायला मिळतोय। जिंतूर, परभणी, उमरखेड, नांदेड, परळी या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर पाहायला मिळते। तसेच बीड जिल्ह्यामध्ये गेवराई, माजलगाव, परळी, केज या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळते। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब, भूमपरांडा, वाशी, धाराशिव या ठिकाणी, तुळजापूर, लोहारा या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर, औसा, अहमदपूर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत संपूर्ण विदर्भ व मराठवाड्याचा विचार केला तर विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये 11 जिल्ह्यामध्ये, तर मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये भाग बदलत मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळतोय। जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर विदर्भ, मराठवाडा व खानदेश या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण लगेचच अपडेट घेऊन येत असतो। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।